नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 27 नोव्हेंबर, वार आहे सोमवार आणि या दिवशी आलेली आहे कार्तिकी त्रिपुरारी पौर्णिमा. कार्तिक शुक्ल पौर्णिमा म्हणजे त्रिपुरी पौर्णिमा. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिवांनी म्हणजेच भगवान शंकरांनी त्रिपुरासुराचा अंत केला होता. म्हणून ही पौर्णिमा जी आहे ती अतिशय महत्त्वाची आणि शुभ मानली जाते. ज्याप्रमाणे भगवान शिवांनी देवावर कृपा केली आणि त्रिपुरासुराचा अंत केला, देवांप्रमाणेच आपल्या जीवनात देखील अंधकार, नकारात्मकता दूर व्हावी, आपल्या जीवनातील सर्व समस्यांचे निवारण व्हावे, आपल्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्या, यासाठी या त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकरांच्या मंदिरात किंवा आपल्या स्वतःच्या घरात 750 वातींचा म्हणजे त्रिपुरारी वातींचं हवन केलं जातं. ही त्रिपुरी पौर्णिमा जी आहे ती इतर पौर्णिमेपेक्षा खूप महत्त्वाची आणि मोठी पौर्णिमा मानली जाते. या दिवशी आपल्या जीवनातील सर्व अडचणी दूर करण्यासाठी, अंधकार दूर करण्यासाठी, नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि आपल्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या पितरांची सेवा करत असतो, परंतु या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला भगवान शंकरांची सेवा करायची आहेत, भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा करायची आहेत, आपल्या पितरांची सुद्धा थोडी सेवा आपल्याला करायची आहेत, आपल्या गुरूंची सुद्धा होईल तेवढी सेवा आपल्याला करायची आहेत. त्याचप्रमाणे काही उपायसुद्धा आपल्याला करायचे आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक प्रभावी उपाय सांगणार आहे. अन्नपूर्णा देवीला आपल्याला अशी एक वस्तू ही अर्पण करायची आहे. यामुळे एका रात्रीतून आपलं नशीब बदलून आयुष्यभर धनधान्य संपत्ती कमी पडणार नाही. असा हा उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. आपल्या सर्वांच्याच घरी अन्नपूर्णा देवी ही असतेच. अन्नपूर्णा देवी ही एक माता पार्वतीचं रूप आहे. आणि पहा, आपल्याला हा उपाय का करायचा आहे, कारण सोमवारी ही पौर्णिमा आलेली आहे आणि सोमवारच्या दिवशी या त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांची सेवा केली जाते. वर्षातून फक्त या पौर्णिमेलाच आपण बेलपत्र हे भगवान विष्णूंना आणि तुळशीपत्र हे भगवान शंकरांना अर्पण करत असतो. आता पहा, जेव्हा आपण भगवान शंकरांची पूजा करतो अशावेळी आपण माता पार्वतीची सुद्धा पूजा करतो आणि जेव्हा आपण भगवान विष्णूंची पूजा करतो त्यासोबतच माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करतो. कारण आपण जर भगवान विष्णूंची पूजा केली आणि माता लक्ष्मीची पूजा जर केली नाही तर आपल्यावरती भगवान विष्णू हे प्रसन्न होत नाही. अगदी त्याचप्रमाणे भगवान शंकरांसोबत माता पार्वतीची जर पूजा केली नाही तर भगवान शंकरांचा सुद्धा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत नाही. म्हणून अतिशय शुभ योग हा आहे ना, तो जुळून आलेला आहे आणि म्हणूनच प्रत्येक घरामध्ये अन्नपूर्णा देवी ही असतेच. आणि आपण इतर वेळी अन्नपूर्णा देवीसाठी कुठलेही उपाय आणि सेवा करत नाही, परंतु आपल्याला या त्रिपुरी पौर्णिमेला आवर्जून हा उपाय करायचा आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये अन्नपूर्णा देवीला एक विशेष महत्त्व आहे. त्यामुळे अन्नपूर्णा ही लोकप्रिय देवता मानली जाते. सांगितल्याप्रमाणे अन्नपूर्णा ही माता पार्वतीचाच अवतार आहे. माता पार्वतीची मूर्ती घरामध्ये असल्यामुळे आपल्याला आयुष्यात कधीही धनधान्य संपत्ती ऐश्वर हे कमी पडत नाही. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही कायम टिकून राहते. आणि म्हणूनच जेव्हा आपल्या हिंदू धर्मामध्ये मुलीचं लग्न होतं अशावेळी मुलीसोबत अन्नपूर्णा देवी ही दिली जाते, जेणेकरून मुलगी ज्या पण घरामध्ये लग्न करून जाईल त्या घरामध्ये कधीही कोणत्या गोष्टीची कमी पडणार नाही. म्हणून ही अन्नपूर्णा देवी आपल्या हिंदू धर्मात लग्न झाल्यानंतर मुलीला दिलीच जाते. यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये अन्नपूर्णा ही देवी असेलच. तर उद्या पौर्णिमा आहे, उद्या सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर ना आपल्याला आपल्या घरातील सर्व देवांची विशेष पूजा करायची आहे. सर्व देवांना पंचामृतने अभिषेक करून पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे. कारण या दिवशी सर्व देवतांची पूजा आपल्याला करायची असते. हे सगळं काही करून झाल्यानंतर धूप अगरबत्ती तुम्हाला सर्वप्रथम लावून घ्यायची आहे आणि यानंतर हे अभिषेक तुम्हाला करायचे आहे. यानंतर तुम्हाला एक स्वच्छ तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे. त्यामध्ये थोडेसे अक्षत तुम्हाला टाकायचे आहे, थोडंसं कुंकू तुम्हाला टाकायचं आहे आणि एक तांब्याचं ताट तुम्हाला घ्यायचं आहे. त्या तांब्याच्या ताटामध्ये तुम्हाला थोडंसं हळदी कुंकू अक्षता तुम्हाला अर्पण करायचे आहेत. घरातली अन्नपूर्णा देवी या ताटावरती तुम्हाला ठेवायची आहे. यानंतर ना तुम्हाला
यानंतर आपण कलशामधलं घेतलेलं जे पाणी आहे त्या पाण्याने तुम्हाला त्या अन्नपूर्णा देवीवरती अभिषेक करायचा आहे। 11 पळी 5 पळी तुम्ही अभिषेक करू शकतात किंवा तुम्ही डायरेक्ट तांब्याने पाणी ओतून सुद्धा अभिषेक करू शकतात। यानंतर स्वच्छ पाणी ओतायचं आहे। अन्नपूर्णा देवीची मूर्ती ही तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायची आहे। यानंतर तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे। वाटीभर तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहे। तांदूळ घेतल्यानंतर ना त्यामुळे थोडंसं पाणी शिंपडून तुम्हाला थोडंसं कुंकू टाकून ते तांदूळ जे आहेत ना ते तुम्हाला लाल करून घ्यायचे आहे। लाल करून घेतल्यानंतर ना आपल्याला पुन्हा एक तांब्याचं ताट घ्यायचं आहे। त्यावरती एक छोटंसं स्वस्तिक काढायचं आहे कुंकवाने। त्या स्वस्तिकला हळदी कुंकू अक्षदा यानंतर फुले अर्पण करायची आहे, नमस्कार करायचा आहे आणि ती अन्नपूर्णा देवी जी आहे त्यावर तुम्हाला स्थापन करायची आहे। यानंतर अन्नपूर्णा देवीला सुद्धा हळदी कुंकू लावायचं आहे, अक्षदा अर्पण करायचे आहे आणि यानंतर आपले ते तांदूळ आपण लाल करून घेतलेले आहेत ते तांदूळ आपल्या जवळ घ्यायचे आहेत। धूप अगरबत्ती सर्वप्रथम आपण लावून घ्यायचे आहेत। यानंतर आपला उजव्या हाताचा करंगळी जवळचं बोट म्हणजे अनामिका, अंगठा आणि अंगठ्या शेजारचं बोट, पुन्हा सांगते करंगळी जवळचं बोट, अनामिका, अंगठा आणि अंगठ्या शेजारचं बोट, तर या 3 बोटांनी आपल्याला तांदूळ हे अन्नपूर्णा देवीवरती अर्पण करायचे आहे। हे अर्पण करत असताना आपला करंगळीचा स्पर्श या तांदळाला झाला नाही पाहिजे, म्हणजे करंगळीने तांदूळ आपल्याला अजिबात अर्पण करायचे नाही। कारण जेव्हा पण आपण कोणत्याही देवतांना फुलं किंवा अक्षता अर्पण करत असतो अशावेळी आपल्या करंगळीचा वापर हा कधीच आपल्याला करायचा नसतो। आणि हे तांदूळ अर्पण करत असताना ओम अन्नपूर्णाय नमः या मंत्राचा आपल्याला कंटिन्यू जप करत राहायचा आहे आणि हे तांदूळ आपल्याला इतके अर्पण करायचे आहे की तिच्या खांद्यांपर्यंत तांदूळ येतील एवढे तांदूळ हे आपल्याला तिच्या मस्तकावरती अर्पण करायचे आहे। खांद्यांपर्यंत तांदूळ आले की तांदूळ आपल्याला अर्पण करणं बंद करायचं आहे, कारण खांद्याच्या वरती आपण अन्नपूर्णा देवीला तांदूळ हे कधीही अर्पण करत नाही। अन्नपूर्णा देवीला तांदूळ हे अतिशय प्रिय आहेत। इतर वेळी आपण पांढरे तांदूळ हे अर्पण करत असतो, परंतु या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला लाल तांदूळ अर्पण करायचे आहे। संपूर्ण दिवस तुम्हाला ती अन्नपूर्णा देवी तांदळामध्येच ठेवायची आहे। त्याचबरोबर तुम्ही एखादं नाणंसुद्धा त्या तांदळावरती ठेवू शकतात। 1 रुपयाचं 5 रुपयाचं नाणंसुद्धा तुम्ही ठेवू शकतात। यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला उठायचं आहे। दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातली पूजा वगैरे करून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला त्या तांदळातून अन्नपूर्णा देवी ही बाहेर काढायची आहे। बाहेर काढल्यानंतर स्वच्छ पांढरे तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत एखाद्या वाटीमध्ये आणि त्या वाटीमध्ये तुम्हाला अन्नपूर्णा देवी ठेवून तुमच्या देवघरामध्ये किंवा स्वयंपाकघरात तुम्ही ठेवत असेल तिथे ठेवून द्यायचे आहे। आता हे लाल तांदूळ आपल्याला काय करायचे आहे तर पहा, त्यातले आपल्याला 21 तांदूळ काढायचे आहेत। एखाद्या पुडीमध्ये किंवा लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये किंवा जिथे पैसे आपण ठेवतो, आपल्या एखादं दुकान असेल तर तिथे आपल्या ती पुडी किंवा ती पोटली लाल कपड्याची ती आपल्याला ठेवायची आहे। त्या पोटलीला हळदी कुंकू लावायचं आहे आणि यानंतर ती पोटली आपल्याला ठेवायची आहे। यानंतर बाकीचे तांदूळ जे आहेत ते आपल्याला एका बरणीमध्ये भरून आपल्या घरामध्ये ठेवायचे आहेत आणि ते नाणं जे आहे ते सुद्धा त्या बरणीमध्येच ठेवायचं आहे आणि ती तांदूळ जे आहेत ते आपल्या घरामध्ये ठेवायचे आहेत, स्वयंपाकघरामध्येच ठेवायचे आहे, इकडे तिकडे कुठेही ठेवायचे नाही। यामुळे आपलं घर हे धनधान्य, समृद्धी, पैशाने, ऐश्वर्याने नेहमी भरलेलं असतं आणि जेव्हा पण आपल्या घरामध्ये काही शुभ कार्य असेल ना अशावेळी आपण त्यातले थोडेसे तांदूळ घेऊन ते वापरायचे आहे। तर असा हा उपाय तुम्हाला उद्या पौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे। जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।